थिएटर प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आपण सक्सेसफुली पार पाडलेलं आहे आणि त्यात सगळ्यांचीच मेहनत आहे. त्यासाठी मी आपल्या कमिटीचं खूप खूप आभार मानतो. त्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केला, खूप मेहनत घेतली या पोरांनी. आपली कामं सांभाळून ते दिवस रात्र मेहनत घेत होते. तसेच आपल्या जे सगळे स्पॉन्सर्स लाभले त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो. इथं जोरदार टाळ्या वाजवला पाहिजेत आपल्या सगळ्या स्पॉन्सर्सचे. करडी गाय हे आपले असोसिएट स्पॉन्सर होते. तसेच आपल्या सोबत होते ट्रिप सेतू म्हणजेच आपले संकेत पाटील आपला मित्र आहे. त्याने आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेलं आहे. म्हणजे सुंदर सुंदर ट्रॉफीज आपण ज्या बघतोय ते ट्रिप सेतू यांनी स्पॉन्सर केला. जोरदार टाळ्या झाला पाहिजे ट्रिप सेतू म्हणजे संकेत पाटील यांच्यासाठी. आणि आपल्याला ह्या ज्या त्या कॅप आपल्याच मित्राने म्हणजे चंद्रराज याने स्पॉन्सर केला. जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यासाठी. त्याचं शॉप आहे विक्रोळीमध्ये आणि त्याने आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत ट्रॉफी, टोप्या आणि अशी बरीच नावं आहेत. परत एक केक. तुम्हाला जर आंबे खायचे असतील, गावी जायला वेळ नसेल तर तुम्ही ठाण्यात जाऊन त्यांच्याकडनं आंबे घेऊ शकता. त्यामुळे लांब पकडू, आवाज नाही येणार बघ. त्यामुळे त्यांचा देखील आभार. केतकर नॅचरल जोरदार टाळ्या झाला पाहिजे. ते इथे उपस्थित नाही आहेत पण त्यांच्यामुळे आपल्याला आज एवढा छान हा सोहळा साजरा करता आला. आणि पुन्हा एकदा असे बरेच हात आहेत किंवा अशी बरीच नावं आहेत ज्यांची आता आपण इथे नावं घेऊ शकत नाही. त्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. कमिटीतर्फे खूप मनापासून आभार आणि सगळ्या खेळाडूंतर्फे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आपण लवकरात लवकर आता हा पारितोषिक वितरण सोहळा पार पाडणार आहोत. त्यासाठी मी कमिटीच्या मेंबर्सना इथे बोलवतो. निकाल सांग आणि एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवा. मजा आली. असं वर्षभरात भेटत राहू आणि असे अनेक पर्व करत राहू. पहिलं पारितोषिक मी देण्यासाठी इथे बोलवतोय कृणाल पाटील यांना. कृणाल पाटील यांनी इथे यायचं आहे. त्यांच्या हस्ते बेस्ट बॅट्समन यांना पारितोषिक मिळणार आहे. तर तुम्ही गेस करू शकता कोण असेल. आणि ह्या पर्वाचा बेस्ट बॅट्समन आहे रोहित शिवलकर. रोहित शिवलकर संयुक्ता क्रिएशन या संघाकडनं खेळणारा हा खेळाडू रोहित शिवलकर. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. रोहित शिवलकर सर्वोत्कृष्ट फलंदाज रोहित शिवलकर. जोरदार टाळ्या. आणि त्यांना ट्रॉफी देतील पंचकृषीत गाजलेले असे फलंदाज कृणाल पाटील यांच्या हस्ते. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हा सन्मान स्वीकारतायत रोहित शिवलकर. वा वा वा. याचा पुढील सन्मान जातोय. तो सन्मान देण्यासाठी मी इथे बोलवतोय अक्षय उर्फ वाया. त्यांनी इथे यायचंय. यांच्या हस्ते या खेळाडूला सन्मान मिळणार आहे आणि तो सन्मान आहे बेस्ट बॉलर. तुम्ही गेस करू शकता का कोण असू शकतं. याच्या हस्ते मिळणार आहे. थँक्यू सो मच. आणि बेस्ट बॉलर जातोय ईशान दुबे खालसा. या मुलानं हॅट्रिक घेतली होती. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ईशानसाठी. खूप सुंदरशी गोलंदाजी संपूर्ण पर्वात त्यांनी केली. आणि हा सन्मान स्वीकारताना ईशान दुबे आणि सन्मान देत आहेत अक्षय उर्फ वाया. आणि ही कॅप आपल्याला दिली आपल्या चंद्रराज विक्रोलियन्स वेअर्स फॅशन वेअर्स या शॉपचे मालक. त्यांनी ही कॅप दिली होती. त्याच्या सन्मान जातोय बेस्ट कीपर. आणि बेस्ट कीपर हा सन्मान देण्यासाठी मी मंदार मांडवकर यांना इथे उपस्थित करतोय. त्यांनी इथे यायचंय. गेल्या वर्षी यांना मिळाला होता हा सन्मान. यावर्षी त्यांना नाही मिळत आहे. आता ते देणार आहेत. आणि बेस्ट कीपर आहे गौरव चव्हाण भुईया महाविद्यालय. जोरदार टाळ्या. वा वा वा. सन्मान स्वीकारतायत
गौरव चव्हाण रुया नाट्यवाला, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा वा. आणि पुढील सन्मान जातोय बेस्ट फिल्डर. आम्हा मी चेहरा शोधतो कोणाला बोलवू. मी देवालाच सांगतो त्याने पुढचा पुरस्कार द्यायचा आहे. देवा. आणि पुढचा सन्मान जातोय बेस्ट फिल्डर सिद्धेश शिंदे डहाणूकर महाविद्यालय, थिएटर मॅजिक डहाणूकर महाविद्यालय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बेस्ट फिल्डर सिद्धेश शिंदे. आणि सन्मान देत आहेत ते आपले देवा भाऊ. पुढील सन्मान देण्यासाठी मी करडी गायचे सर्व आशय दादा यांना मी इथे विनंती करतो येण्यासाठी. जोरदार टाळ्या. यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली आणि आज छान असा हा सोहळा पार पडलाय, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि पुढचा सन्मान आहे मॅन ऑफ द सिरीज. काय वाटतं कोण असेल? थँक्यू. मी किती घेऊन जाऊ? बॅग एकच आहे माझ्याकडे. मॅन ऑफ द सिरीज जात आहे अनिकेत चिले, थिएटर मॅजिक डहाणूकर, चिपळूणचा बाल्या, चिपळूणचा सुपुत्र अनिकेत चिले. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सुंदर अशी खेळी त्यांनी दाखवली आजच्या या पर्वात. मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरतायत अनिकेत चिले, थिएटर मॅजिक डहाणूकर महाविद्यालय. जोरदार टाळ्या. कॅपची गरज आहे त्याला. थँक्यू सो मच कॅप दिल्याबद्दल. पुढचे सन्मान आपण देऊच, पण तत्पूर्वी मला काही गोष्टी इथे सांगायच्या तुम्हाला. आज आपण सगळे इथे एकत्र आलो आणि छान खेळ खेळलो, मजा आली. पण जर कमिटीकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही सांभाळून घेतल्यात, समजून घेतल्यात. जसं की टी शर्टचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. काही मुलांना, काही खेळाडूंना टी शर्ट वेळेवर मिळाले नाही, थोडे लेट मिळाले. त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कमिटीकडून आणि तुम्ही समजून घेतलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. असंच दरवर्षी आम्हाला पाठिंबा द्या आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि पुढील सन्मान आपण लवकरच देऊ. त्याआधी अजिंक्य मंचेकर, देवा आणि रोहन कोतेकर यांच्यासाठी सर्वात जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि आमचा उज्ज्वल म्हणजेच बाबू. खरंच का या तिघांनी चौघांनी मिळून खूप मेहनत घेतली. दिवस रात्र काम करून, स्वतःचं काम करून, घरची कामं करून हे सगळं करणं खूप कठीण आहे. आम्ही आमच्या कामात असतो, पण ते बिचारे नेहमी अपडेट करत असतात सगळ्या गोष्टी. डफली पण वाजवतात नाही. आणि अजून एक आभार मानायचे आपल्यासाठी, आपल्याला आजच्या या संपूर्ण पर्वासाठी जे पंच लाभले होते त्या पंचांचे एकदा जोरदार टाळ्या. खूप खूप आभार. खूप छान त्यांनी सपोर्ट केला आणि सुंदर अशा रीतीने फेअर डिसिजन त्यांनी दिले. थँक्यू सो मच आमच्या कमिटीकडून. खरंच खरंच खूप धन्यवाद मित्रांनो. थँक्यू थँक्यू. आणि आणि घरी बसलेले आपले मित्रमंडळी असतील किंवा आपले कुटुंबातले मंडळी असतील, त्यांना घरी बसल्या लाईव्ह मॅच दाखवणारे आपले दादा, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ते सकाळपासून एका जागी बसून सामना कसा आपल्या घरच्यांपर्यंत पोहोचवतो याची काळजी घेत होते. करडी गायचे सर्व धवल पोकळे दादा यांना मी विनंती करतो त्यांनी इथे यायचंय. जोरदार टाळ्या वाजवा दादासाठी. त्यांनी खूप सपोर्ट केला आपल्याला. आणि मी दादाला विनंती करतो की फक्त 2 शब्द सगळ्यांसाठी, फक्त 2 शब्द, फक्त 2चा. मजा आली. बोलू. अरे यार क्रिकेट आपल्या सगळ्यांचाच खूप जवळचा विषय आहे. अगदी 2 देशांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्मितीसाठी सुद्धा क्रिकेटचा उपयोग केला जातो आणि तोच प्रयत्न या एकांकिका विश्वासाठी
ही सगळी टीम करते, त्याकरता आयोजकांचे खूप 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 अभिनंदन. आणि अशीच वर्षानुवर्ष ही प्रगती होत जावी. 5वं वर्ष मे बी आपण वानखेडेला करू आणि त्याकरता ऑफकोर्स स्पॉन्सर्स लागतील. तर वन ऑफ द स्पॉन्सर मी डेफिनेटली असेन अशी इच्छा व्यक्त करतो. आणि हे स्पॉन्सर असे तगडे होण्याकरता तुमच्या सपोर्टची पण खूप गरज आहे. करडी गाय हा माझा युट्यूब चॅनेल आहे, तेव्हा कृपया त्याला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावरती फॉलो करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दादा. अजून एक आपला मित्र सुमित जातो. हॅलो, आपला मित्र सुमित ज्याने गेल्या 2 म्हणजे यावर्षी देखील फोटोग्राफी साठी स्पॉन्सरशिप दिली होती, त्यासाठी त्याचा जोरदार टाळ्या वाजवा प्लीज. उभा राहा भावा. मागच्या वर्षी देखील आणि यावर्षी देखील त्यांनी स्पॉन्सर केलं होतं प्रथमेश. आणि मला असं वाटतं की असेच हळूहळू आपल्यातले स्पॉन्सर उभे राहतील पुढच्या काही पर्वांमध्ये. त्यामुळे खूप खूप थँक्यू. आणि आता आपण पुढच्या ट्रॉफीज देणार आहोत. तुम्ही वाट बघताय मला माहिती आहे, पण ती ट्रॉफी देण्यासाठी म्हणजे रनरअपची ट्रॉफी देण्यासाठी यावर्षीचं सवाई दिग्दर्शक पराग ओझा यांना मी इथे विनंती करतो येण्यासाठी. पराग ओझा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यांच्या हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. रनरअपची ट्रॉफी यांच्या हस्ते देणार आहोत. दादा 2 शब्द फक्त या आजच्या सगळ्या सोहळ्याबद्दल, 2च शब्द. काय बोलू, सगळे आपलेच आहेत ना. काय बोलू, मजा आली मला खूप. मी सकाळपासून आलोय, खेळत नव्हतो एकही मॅच, पण सगळ्या मॅचेस पाहिल्या. मला मध्ये कुठेतरी जायचं होतं, तिथे पण मी तुमच्या सगळ्यांच्या मॅचेस पाहिल्या. म्हणजे प्रत्येक, म्हणजे असं नाही की आमच्या टीमची मॅच आहे म्हणून बघतोय, मी सगळ्यांच्या मॅचेस बघत होतो. त्यामुळे मला मजा आली. आणि खूप लोक असा विचार करत असतील की मी माझं टॅलेंट आज का नाही दाखवलं. तर हा जो मान मिळाला आहे थोडा यावर्षी, तो जाऊ नये म्हणून मी नाही दाखवला. तो खूप मजा आली मला. ॲक्च्युली असं काही मला लिहून बोलायची सवय आहे, त्यामुळे मला काही सुचत नाही आहे. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच. हे माझ्यासाठी एक परत पुन्हा एक सरप्राईज आहे की मला इथे मी ही ट्रॉफी द्यायला बोलवलं आहे. सो त्यामुळे थँक्यू सो मच. मला तुमच्या मॅचमध्ये पण खूप मजा आली. मराठे, थँक्यू. थँक्यू सो मच दादा. आणि मी स्वतःचेच आभार मानतो, मजा आली. आता मला दोन्ही संघांना विनंती करायची, मला कॉमेंट्री खूप जास्त आवडली, खूपच जास्त. बने असेल, आय थिंक सकाळी पीपी पण करत होता, आणि प्रथमेश, सगळेच खूपच मस्त. थँक्यू दादा. मी दोन्ही संघांना विनंती करतो, त्यांनी इथे येऊन उभं राहायचं, त्यांना मेडल्स द्यायचे. सो आपण आधी मेडल्स देऊ. हा, तेच सांगितलं, एकत्र घेणार एक संघच. तर आधी रनरअप टीमला मी बोलवतो, तुम्हाला मेडल्स द्यायचे, तो सन्मान तुम्ही स्वीकारायचा आहे. पटापट आपण हे ओळखून घेऊया. चला. चला, एकेकाने या दादा, मला या एकेकाने जोरदार टाळ्या वाजवा एकदा. वा. खूप अभिनंदन, खूप अभिनंदन. चला, नवसाची लाईट.
कॉंग्रॅच्युलेशन. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. चला हो हो चला चला मी विनंती करतो एमडी नाट्यांगण संघाला देखील त्यांनी एक लाईन करायची. ठीक आहे चालेल. थिएटर मॅजिक संघाने इथंच थांबायचं आहे. जोरदार टाळ्या. आणि थिएटर प्रीमियर लीग या दुसऱ्या पर्वाचे रनरअप संघ आहे थिएटर मॅजिक डहाणूकर यांनी हा सन्मान स्वीकारण्यासाठी इथे यायचं आहे. संपूर्ण टीमने इथे यायचं आहे. संपूर्ण टीमने यायचं आहे. एक फोटो घेतला जाईल. या लवकर. जोरदार टाळ्या झाला पाहिजे थिएटर मॅजिक डहाणूकर या संघासाठी. या वर्षीचा रनरअप संघ. सुंदर अशी खेळी केली होती या संघाने मात्र अंतिम सामन्यात पराभव त्यांना पत्करायला लागला आहे एमडी नाट्यांगण संघाकडनं. असा वा वा खूप खूप अभिनंदन तुमचं. पुढच्या वर्षी देखील याच एनर्जीने या आणि सामना जिंकून जा. थँक्यू सो मच. पुढचा सन्मान देण्यासाठी मी धवलदादाला विनंती करतो. आशेदार तुम्ही आलात देखील चालेल. या या एमडी नाट्यांगण संघ यांना विनंती आहे की त्यांनी इथे मेडल स्वीकारण्यासाठी एक लाईन मध्ये यायचं आहे. मेडल स्वीकारण्यासाठी प्लीज लवकर लवकर. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. पटापट पटापट आपण हे मेडल्स घ्यायचे आहेत. ये धरी. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. शुभम धरी. चला मंदार मांडवकर. अर्णव अर्णव वा वा वा. प्रियेश रोहन तुला नाही. ऋषिकेश टिकम. अंगावर आला गे. ऋषिकेश टिकम ब्रह्मपुरा मधला. ह्याचं नाव मला माहित नाही. पार्थ छोटे ढेकळे. तन्मय चव्हाण. आणि पुढचा या टीमचा आयकॉन प्लेअर जयदीप मराठे. या बात आहे. हो जगलास मित्रा.
अक्षय उर्फ वाया आणि या संघाचे कॅप्टन शुभम ढेके अलगद फलंदाज आणि रोहन कोटेकर यश पवार कोटेकर बंधू दोघांनी या कोटेकर बंधू दोघांनी या वाघोबा वा आणि थिएटर प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वाचा अंतिम सामना जिंकलेला संघ आहे एमडी नाट्यांगण. त्यांनी ट्रॉफी स्वीकारायची आहे. आपले धवल आणि आशय दादा त्यांना ट्रॉफी देत आहेत. आर्टिस्ट त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे आणि सुंदर फोटो काढायचा आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे एमडी नाट्यांगण संघासाठी. थिएटर प्रीमियर लीग 2026 चा विजेता संघ एमडी नाट्यांगण. सुंदर अशी खेळी केली होती एमडी नाट्यांगण या संघाने आणि मला वाटतं या संपूर्ण लीग मध्ये ते एकच सामना हरले होते. बाकी सगळे सामने ते जिंकलेले आहेत. त्यामुळे जोरदार टाळ्या झाला पाहिजे एमडी नाट्यांगण संघासाठी. सगळ्यांना समोर बघायचं आहे. फोटो काढतायत. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. वा वा थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर्वांनी आम्हाला जो काही सपोर्ट केला त्याबद्दल खरंच धन्यवाद. आपलं इष्ट ऑर्डर केलं होतं. ऐका 2 मिनिटं भाई. ऐका ना तन्मय फक्त 2 मिनिटं. मी आभार मानतो सगळ्यांचे. ऐका 2 मिनिटं. सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला समजून घेतलं. टी शर्टचा जो काही झोल झाला होता त्याबद्दल खरंच सॉरी. समजलं काय. पुढच्या वर्षी पण आपण याच्या पुढे अजून चांगली करू टुर्नामेंट. वानखेडेला नको करूया. डोंबिवलीला जो सर्कल आहे ना तिकडे करूया सर्कल ट्रफ. ओके थँक्यू सो मच. ट्रॉफीची बाबू आणि आपलं इन्स्टा हँडल केलं होतं आकाश शिंदे याला पण खरंच थँक्यू सो मच.